ब्रेकनंतर महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये आपण बघणार आहोत। बातमी आहे नागपूरमधून ईडीकडून देशमुख कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। नागपूरमध्ये राहत असलेल्या ऋषी देशमुख देखील जे आहेत त्यांची चौकशी करण्यात आली। यासह नागपूरमधील सनील अनिल देशमुख, आरती अनिल देशमुख यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया जी ती सुरू आहे। सकाळपासून ईडीची छापेमारी आपण बघतोय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावरती देखील ईडीने छापा टाकला आणि यावेळी त्यांच्या कुटुंबियांची चौकशी जी ती केली जाते। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। नागपूरवरून आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय अपडेट? हा तुषार, तुला माझा आवाज येतोय? हा येत आहे, बोला बोला। प्रश्न असा होता की आता देशमुखांच्या कुटुंबियांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते, काय अपडेट आहे? सध्या जर का बघायचं झालं तर थोड्या वेळाआधी ईडीचं पथक इथनं बाहेर गेलेलं आहे। तब्बल 10 तास चौकशी केल्यानंतर ईडीचं पथक बाहेर गेलेलं आहे आणि कारवाई संपलेली आपण बघू शकतो की सध्या अनिल देशमुख यांच्या जर का घराच्या आजूबाजू बघायचं असलं तर स्थानिक पोलीस आहे आणि इथले जे वेगवेगळ्या मतदारसंघातनं आलेले ग्रामीणमधले कार्यकर्ते पाहायला मिळतात। या संपूर्ण 10 तासाच्या कारवाईमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या। या कुटुंबातले जे सदस्य होते, अनिल देशमुख यांच्या कुटुंबातले सदस्य, तर 3 सदस्याची ईडीने चौकशी केली, त्यांचा कबुली जबाब नोंदवला। विशेष करून जर का बघायचं झालं तर राहत ऋषी देशमुख यांची त्यांनी चौकशी केली। त्यांचा मोबाईल्समध्ये जे काही कॉल्स मध्यंतरीच्या काही काळामध्ये जे झाले होते त्या कॉल संदर्भात त्यांना विचारपूस करण्यात आली। या व्यतिरिक्त आरती अनिल देशमुख आणि सलील अनिल देशमुख, म्हणजे सलील अनिल देशमुख हे अनिल देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहे, तर आरती अनिल देशमुख या पत्नी आहे, यांची देखील इथे कबुली जबाब नोंदवला गेला। आपण बघू शकतो की ईडीचं पथक गेल्यानंतर देखील अजूनही जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते इथे आहे। जेव्हा ईडीचं पथक बाहेर जात होतं तेव्हा देखील या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केलेली होती। ईडीचं पथक जेव्हा बाहेर निघत होतं तेव्हा यांचं हे नारेबाजी अशीच सुरू होती। महत्त्वाचा विषय जर का बघायचा आहे की ही गोष्ट आहे की सकाळपासून ज्या प्रकारे एक वातावरण नागपूरमध्ये पाहायला मिळत होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील रोष पाहायला मिळतो। अजूनही बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आहे, त्यांना विचारून त्यांचं काय मागणी तुमची? तुम्ही आलेले केंद्र सरकारने हेतू पुरस्पर एखाद्या चांगल्या 25 वर्षापासून कार्य करणाऱ्या अनिल देशमुख साहेबांच्या पाठीशी लागून त्यांच्या चांगल्या छबीला खराब करण्याचं काम, ओबीसी नेता संपवण्याचं काम महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सुरू केलेलं आहे। 5-5, 6-6 ओबीसीचे नेते लंबे केले। बीड असो, कामठी असो, मुंबई असो, आपल्या नागपुरातील माननीय अनिल देशमुख साहेब असो, या भाजपा सरकारला ओबीसीचा कुठलाही नेता यांना नको, म्हणून हेतू पुरस्पर मान्य अनिल देशमुख साहेबांवर या प्रकारचा ईडी आणि सीबीआयचा दबाव इथे लावण्यात आलेला आहे। या भाजपा सरकारचा बघू शकतो की कशा प्रकारे कार्यकर्ते आक्रमक आहे। काटोल मतदारसंघातले आलेले हे सर्व ग्रामीणचे कार्यकर्ते आहे आणि त्यांना जेव्हा माहीत पडलं की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीची छापेमारी झालेली आहे आणि काही कुटुंबाच्या सदस्यांची चौकशी सुरू आहे। महत्त्वाचा विषय आहे की या संपूर्ण 10 तासाच्या चौकशीमध्ये एक गोष्ट पुढे आली की अनिल देशमुखच्या घरचे जे सदस्य होते, विशेष करून राहत ऋषी देशमुख यांची चौकशी करण्यात आली आणि तिचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला। या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट देखील ईडी सोबत घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ज्या प्रकारे नागपूरमध्ये कारवाई झाली तशाच प्रकारे मुंबईमध्ये देखील 3 ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि या कारवाईनंतर रोष पाहायला मिळतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूरमध्ये आक्रमक झाल्याचं आपण बघतोय। ठिकठिकाणी याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल। तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी